नमस्कार, मी भीमराव कडाळे पाटील, BKP 24 मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत। आज नवीन दिवस, नवीन विषय, नवीन दिवसाची नवीन अशी चर्चा। आज चर्चा घेऊन आलोय म्हणजे बघा, आपण पाहिलं असेल सोलापूर जिल्ह्यातलं जे राजकारण कसं झालं। सोलापूर जिल्ह्यातल्या करमाळा तालुक्यात DYSP कार्यालय, त्याचे आपण 2 व्हिडिओ पाहिलेले आहेत। DYSP अंजना कृष्णा, बघा या अंजना कृष्णांना अजित पवार यांनी फोन करून धमकी दिली। त्यानंतर त्याचे महाराष्ट्रभर पडसाद उमटले। राजकीय, सामाजिक सगळ्या क्षेत्रामध्ये तीव्र शब्दामध्ये अजित पवारांचा निषेध करण्यात आला की बाबा एका कर्तव्यदक्ष अधिकाऱ्याला जर अशा पद्धतीने दमदाटी आणि धमक्या जर अजित पवार देत असतील तर महाराष्ट्रामध्ये ते सगळीकडे अशाच पद्धतीने वागतात। म्हणजे कोणता कलेक्टर असो, कोणी असो, IAS असो, IPS असो किंवा अजून कोणी तालुका स्तरावरचा अधिकारी असो, त्यांना धमक्या देऊन आपली बेकायदेशीर कामं कशा पद्धतीने अजित पवार करून घेतात त्याचं हे उदाहरण, उत्तम उदाहरण होतं। आणि हे झाल्यानंतर अजित पवारांवरती सर्व स्तरातून टीका झाल्यानंतर मात्र अजित पवारांनी सारवासारवी केली आणि आजारी पडले। 2 दिवस आजारी पडले, झोपून राहिले आणि त्यानंतर मात्र पुन्हा कामाला सुरुवात केलेली। तर त्याच विषयाची आज चर्चा घेऊन आलोय। तर चला, सर्वप्रथम आपण जर चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर आपण चॅनल सबस्क्राईब करावा ही सर्वांना विनंती। आणि चला चर्चेला सुरुवात करूया। बघा, महाराष्ट्रामध्ये आपण वेळोवेळी पाहिलं की राजकारणी कसं हस्तक्षेप करतात। म्हणजे प्रत्येकच गोष्टीत, कोणतीही गोष्ट असू द्या, त्याच्यामध्ये कशा पद्धतीने हस्तक्षेप केला जातो। अधिकाऱ्यांना धमकी दिली जाते, तुम्हाला साईड पोस्टिंगला टाकू, तुझी का चौकशी लावू, तुला नीट राहू देणार नाही। म्हणजे असं आपण वेगवेगळं पाहिलेलं आहे। आता त्यातच तुकाराम मुंडे सारखे अधिकारी, अजिबात कोणाला न घाबरणारा अधिकारी म्हणजे महाराष्ट्रामध्ये एकच अधिकारी होता, तुकाराम मुंडे। आणि हे बाकीचे सगळे अधिकारी आहेत, IAS IPS हे लाळगोटे अधिकारी आहेत, बदलीसाठी, प्रमोशनसाठी पुढे पुढे करणारे, हांजी करणारे असे जे हे अधिकारी आहेत। म्हणजे दबंग अधिकारी म्हणून कोणी नाही। दबंगगिरी कोणावर करतात? ते गरिबांवर, गोरगरिबांवरती जबरदस्ती दबंगगिरी करायची। आता जे काय असे अधिकारी आहेत, म्हणजे आता ह्या अंजनी कृष्णा देखील अशा अधिकारी आहेत की त्या कोणाचीही बिडबाड राखत नाहीत आणि त्या कोणी पुढारी असो, सुडारी असो, त्याच्यावरती कारवाई करतात। त्यांचं हे आपण पाहिलेलं आहे नेहमीच। म्हणजे तुम्ही माळशिरस तालुका नव्हे तर करमाळा आणि त्याला जोड तालुका माडा, असा 2 तालुक्याला एक DYSP आहे। करमाळ्याला माळशिरस तालुका आणि तिकडे ते DYSP एक वेगळा आहे। परंतु ह्या ज्या IPS अधिकारी आहेत आणि त्यांची पहिली पोस्टिंग असल्यामुळं, शिकाऊ असल्यामुळं त्यांना DYSP म्हणून करमाळा या ठिकाणी मिळालेले आहे पोस्टिंग। त्यानंतर त्या आता हे अनुभवातून त्या IPS म्हणजे मोठी जिल्ह्याची पोस्ट त्यांना भेटल। परंतु राजकारण्यांच्या विरोधात जर गेलं तर मात्र काय होतं, राजकारणी किती अडीअडचणी आणतात हे देखील आपण तुकाराम मुंडे यांच्या कार्यकाळामध्ये पाहिलेलं आहे। तुकाराम मुंडे यांची 18 वर्षाच्या सर्व्हिसमध्ये 23 बदल्या झालेल्या आहेत। आता ह्या कृष्णा अंजना देखील बघा, ह्या देखील सर्वसामान्य कुटुंबातले आहेत। त्यांचं केरळमध्ये त्या वास्तव्यास आहेत, हे आपण पाहू शकता। बघा, हे त्यांचं कुटुंब आहे पूर्ण, हे आपण पाहू शकता। तर असं असताना देखील बघा, अजित पवार यांनी या कृष्णा अंजना यांना, त्यांचा जो कार्यकर्ता आहे बाबा राजे जगताप म्हणून कुर्डूचा, तर कुर्डूची ग्रामपंचायत आणि तिथले जे काही सहकारी ह्या बेकायदेशीर मुरुम उपसत होते आणि त्याला पायबंद घालण्यासाठी गेलेल्या अधिकाऱ्याला त्या कार्यकर्त्यांनी तिथल्या अजित पवारांना डायरेक्ट फोन लावला आणि बोलायला दिलं। त्यानंतर अजित पवारांनी सांगितलं, अजिबात कारवाई करायची नाही, मैं तुम्हारे ऊपर एक्शन लूंगा, तुमको बदली करूंगा, तुमको निकाल दूंगा सेवे से, अशी धमकीवाजा इशारा दिला। पण त्यानंतर देखील या दबंग अधिकाऱ्यांनी कारवाई केली। आता हे सगळं पुढे प्रकरण आलं। या प्रकरणामध्ये बघा, हा व्हिडिओ व्हायरल झाला, तिथल्याच काही गावकऱ्यांनी हा व्हिडिओ काढला आणि
व्हायरल केला व्हिडिओ. हा व्हिडिओ व्हायरल केल्यानंतर मात्र अजित पवार जास्त संतापल्यानंतर त्यांनी सांगितलं की जेवढे काय गावकरी आहेत त्या सगळ्यांवरती गुन्हा दाखल करून टाका. मग पुन्हा अजित पवारांच्या आदेशाने तिथल्या 20-22 लोकांवरती गुन्हा दाखल झाला. आता त्यानंतर हे प्रकरण सगळं व्हायरल झालं, सगळीकडे कालवा झाला, अख्ख्या देशभर ह्याच्या बातम्या झाल्या की IPS अधिकाऱ्याला कशा प्रकारे महाराष्ट्राचा उपमुख्यमंत्री धमक्या देतो, त्याच्याकडून काम कशा पद्धतीचं करून घेतो, त्याचा व्हिडिओ व्हायरल होतो. म्हणजे अशा पद्धतीचं सगळं हे प्रकरण झालं. आता हा जो तिथला जो व्हिडिओ आहे त्या कारवाईचा, तर तो आपण पाहिला असेल किंवा नसेल पाहिला. हा एकदा व्हिडिओ बघा. अजित पवार यांच्या फोनची वाट पाहतात या. ठीक है सर, मेरा चेहरा तो आपको समझ में आएगा ना? ठीक है सर. इतना आपको ट्रेनिंग हुआ है क्या? सर मेरे को कार्रवाई जो किया है मुझे कैसे पता है सर? सर मुझे पता नहीं है ना सर. मैं सिर्फ यही बोल रही हूँ सर, समझ रही है वो आप बोल रही है. ठीक है सर. 944 आपका नंबर दे दो सर. 944. कशा पद्धतीनं अजित पवारांनी या अधिकाऱ्याला धमकवलं, या प्रकरणाची महाराष्ट्रभर बता दीजिए तो मैं करेंगे, उसमें कुछ दिक्कत नहीं है. हम रिकॉर्ड करेंगे. बघा, त्या अधिकाऱ्याने सांगितलं की आम्ही रेकॉर्डिंग करतो तुमचा कॉल काय असेल तो. बघा, हा नंबर घेतल्यानंतर आता बघा कशा पद्धतीनं अजित पवार यांनी या प्रकरणाला म्हणजे त्या IPS अधिकाऱ्याला, शिस्तीच्या अधिकाऱ्याला धमकी दिली तिकडून. तुम एवढी डेअरिंग वाढली का तुमच्यामध्ये, असं समजलं गेलंय. तुमच्यावरती कारवाई करू असं देखील सांगण्यात आलं. आता हा सगळा माजरा म्हणजे हे सगळं प्रकरण महाराष्ट्रभर सगळीकडे गाजलं. म्हणजे जिकडं तिकडं देशभर बघा हीच बातमी होती की एका IPS अधिकाऱ्याला भारतीय जनता पक्षाच्या संलग्न असलेल्या नेत्यांकडून धमक्या आणि त्या कामकाजामध्ये हस्तक्षेप वगैरे वगैरे अशा आशयाच्या धमक्या आल्या. हे सगळीकडे बघा आता आपण पाहिलेलं होतं. यानंतर मात्र हे प्रकरण सत्ताधारी आणि विरोधक यांच्यामध्ये जोरदार जुंपली. सत्ताधाऱ्यांनी देखील हात काढून घेतलं आणि अजित पवारांना तोफला दिलं. अजित पवारांचे जे पक्षाचे जे बाजू मांडणारे लोक आहेत यांना मात्र पळती भोई थोडी झाली. त्यातच अमोल मिटकरी यांनी या अधिकाऱ्याची DPC म्हणजे ह्यांच्याकडं एक केंद्राची एक समिती असते IAS अधिकाऱ्यांची, यांच्याकडे तक्रार केली DOPT कडे. आता इकडे तक्रार केल्यानंतर देखील अजित पवार आणि अजित पवारांच्या लोकांवरती मोठ्या प्रमाणामध्ये टीका टिप्पणी व्हायला लागली. त्यानंतर मात्र अमोल मिटकरींनी ती तक्रार मागे घेतली. आता अजित पवार जिकडे जाईन तिकडे तोच प्रश्न की IPS अधिकाऱ्याला धमकी दिली. यामुळे बघा अजित पवार यांच्या जिवारी लागला हा विषय. त्यानंतर माध्यमांनी बघा ह्या बाबाराजे जगताप जो आहे त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावरती सिगारेट वाढताना, गांजा वाढतानाचा दाखवला. त्यानंतर मात्र पुन्हा अजून टीकेची जोरदार झोड उठली. अजित पवार यांच्या जिवारी हा विषय एवढा लागला की म्हणजे एक वेळेस बघा अजित पवार इंदापूरच्या भाषणामध्ये म्हटले होते की सोलापूरचं एक जण उपोषणाला बसलो होता देशमुख म्हणून की बाबा सोलापूरला पाणी सोडा, आणि 103 दिवस उपोषण केलं होतं. त्यावेळेस अजित पवार हे इंदापूरमध्ये बोलताना असं म्हटलं होते की अरे बाबा कोणतरी ते मुंबईला जाऊन उपोषणाला बसलंय, पाणी सोडा म्हणून धरणाचं पाणी सोलापूर जिल्ह्याला सोडा. अरे पाणीच नाही तर त्याच्यात काय मुताव का आता तो व्हिडिओ देखील बघा मोठ्या प्रमाणामध्ये व्हायरल झाला होता. आणि त्यावेळेस अजित पवारांनी आत्मकलेश करून घेतलं होतं. ते स्वर्गीय यशवंतराव चव्हाण वगैरे ह्या सगळ्यांच्या समाधीला जाऊन तिथं बसत होते, दर्शन घेत होते आणि 8-10 दिवस त्यांचा तो कार्यक्रम चालला होता.
तशाच प्रकारे बघा आता देखील अजित पवार हे 2 दिवस त्यांनी विश्रांती घेतली, म्हणजे आजारी पडले. अजित पवार आजारी पडले म्हणजे त्यांचा जो काम करण्याची पद्धत, काम करण्याचा जो रुबाब हुदबा, आता कुठलंही काम करत असताना व्यवस्थितरित्या करावं, परंतु कायद्याची एकदमच जर पायमल्ली करून जर कामं केली तर मग त्या कायद्याला अर्थ काय. अशा पद्धतीनं अजित पवार यांच्या काम करण्याची जी भूमिका होती ही सत्ताधाऱ्यांना बी रुतली आणि विरोधकांना देखील रुतली. विरोधकांनी टीका टिप्पण्या केल्यानंतर बघा सत्ताधाऱ्यांनी बी हात काढल्यानंतर अजित पवारांची पाठराखण करण्यासाठी रोहित पवार हे धावले, सुप्रिया सुळे धावल्या, त्यांनी अजितदादांची पाठराखण केली हे आपण पाहिलेलं आहे. परंतु अजित पवार यांनी या ज्या अंजना कृष्णा ज्या IPS अधिकारी आहेत यांचा मात्र जोरदार असा धसका घेतला आणि त्या धसक्यामुळं अजित पवार यांनी थेट आपलं 2 दिवस रजा घेतली, राजकारणातून निवृत्ती घेतली 2 दिवसासाठी आणि 2 दिवस ते शांत बसून विचार करून बघा आता पुन्हा ते सक्रिय झालेले आहेत. परंतु जे प्रकरण आहे त्यांच्या पाठीमागचं हे मात्र प्रकरण सुटणार नाही. त्यांना जिकडे जाईन तिकडे हे पत्रकार प्रश्न विचारित राहणार की बाबा काय झालं त्या प्रकरणाचं, आपण कशामुळे धमकी दिली त्या अंजना कृष्णा IPS अधिकाऱ्याला, एकदम चांगलं शिस्तीचं काम करणाऱ्या अधिकाऱ्याला जर आपण त्यांचं मनोबल जर असं खच्ची केलं तर त्या अधिकाऱ्यांनी काम करायचं कसं. आता सदर प्रकरणी बघा सोलापूरचे जे जिल्हा अधिकारी आहेत त्यांनी देखील सांगितलेलं आहे की बेकायदेशीरपणाने हे मुरुम उपसत होते, ह्यांनी रॉयल्टी भरली नाही आणि त्यामुळं तिथल्या सरपंच आणि ग्रामसेवकावर देखील गुन्हा दाखल केलेला आहे. म्हणजे अगोदरच 20-22 लोकांवरती गुन्हा दाखल केला, त्यातच आता पुन्हा हे जे सरपंच आणि ग्रामसेवक आहेत या लोकांवरती देखील बघा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. आता यामुळं काय झालं की हे प्रकरण कसं बेकायदेशीर होतं आणि अजित पवार यांनी बेकायदेशीर प्रकरणाला कसं पाठबळ दिलं ते या गोष्टीतून आपल्याला वारंवार दिसतंय. बघा म्हणजे बेकायदेशीर प्रकरणाला पाठबळ हे अजित पवार यांचं नेहमीच असतं. असं एक नव्हे तर अजित पवार यांची प्रत्येकच प्रकरण असेल. अजित पवारांचे जे कार्यकर्ते आहेत हा एकही कार्यकर्ता धुतल्या तांदळासारखा नाही, सगळे भ्रष्टाचाराने बरबडलेलेच आहेत. चुकीची कामं अजित पवारांना सांगतात आणि ती चुकीची कामं देखील अजित पवार नेहमी करत असतात हे आपल्याला वारंवार दिसलेलं आहे. तर मात्र बघा अजित पवार यांनी मात्र या IPS अधिकाऱ्याचा धसका घेऊन त्यांनी 2 दिवस आजारी असल्याचं नाटक केलं, म्हणजे आजारी पडले आणि आता पुन्हा मात्र त्यांनी कामाला सुरुवात केलेली आहे. तर बघा आज एवढंच. कॅमेरामन अनिकेत सह मी भीमराव कडाळे पाटील, BKP 24 मराठी, इंदापूर, पुणे.